नमस्कार मित्रांनो, मी काळू गबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज खूप दिवसानंतर खरं तर आपण चाललोय पुण्याच्या फिश मार्केटला। याच्या आधी आपण 5-6 महिन्यापूर्वी गेलो होतो आणि तेव्हा आहे ना पूर्ण म्हणजे मार्केट असं 2-3 गल्ल्यांमध्ये बसत होतं आणि आज परत पहिल्यासारखं जसं जुनं मार्केट बसायचं तसं मार्केट बसत आहे असं ऐकण्यात आलंय। तर आज आपण भेट देणार आहे मार्केटला आणि मार्केटमध्ये कोणकोणते मासे भेटत आहेत ते देखील पाहणार आहे, त्यांचे रेट वगैरे पाहणार आहे की स्वस्त भेटत आहेत की महाग भेटत आहेत, सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। चला तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, तुम्हाला खूप माहिती भेटणार आहे याच्यामध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर फायनली मित्रांनो आपण आलोय आता मार्केटमध्ये आणि आज जबरदस्त गर्दी आहे बघा, जबरदस्त गर्दी आहे। काय गर्दी आहे बघा, साजऱ्यावर असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे आणि सुरुवातीलाच आहे बघा एंट्री, इथून एंट्री आहे आणि लास्ट टाईमला जेव्हा आपण आलतो तेव्हा म्हणजे आतल्या साईडला जे मार्केट भरते पूर्ण बंद होतं, बाहेर 2-3 ठिकाणी असे वेगवेगळ्या ठिकाणी उतरलेलं होतं मार्केट। परत एकदा जसं जुनं मार्केट भरायचं तसंच मार्केट भरलेलं आहे। तर चला सुरुवात करूया मित्रांनो पाहायला मासे कुठले कुठले भेटत आहेत। सुरुवातीला बघा कसल्या मोठ्या साईजच्या काय पापलेट दिसते, तर आपण आता बघूयात काय रेट आहे मित्रांनो। कसं आहे दादा 200 रुपये किलो। चला पुढे बघूयात कसं हो पापलेट। 1 केजी में 4 या 5 से 50 रुपये किलो। कभी कभी टेस्ट नहीं रहता है। मैम आप बिंदास ले जाओ, मेरा कॉन्टैक्ट नंबर लो। 380। आता पुढे बघूयात मित्रांनो, आज खूपच स्वस्त मासे आहेत एकदम बघा, पापलेट वगैरे खूप जास्त लावलेले आहेत आणि एक थोडं छोट्या साईजचे पापलेट। दादा हे पापलेट कसे आहेत? 800 रुपये। 800 रुपये किलो आहे बघा, 800 रुपये किलो। 380। हाँ 180 रुपये किलो इधर। सुरमई बघा कसली मोठी इथं। हा बघा हा मोठा मासा। कोणता मासा हो? पालक बोल रहे। कसं 250 रुपये। ठंडा क्या दर है? हे बघा इथं सुरमई मस्त फ्रेश सुरमई। कसे आहे दादा सुरमई? 600 रुपये किलो आहे बघा सुरमई इथं। बांगड़ा 180 रुपये किलो, बांगड़ा 180। अरे कसं आहे? सुरमई 380 रुपये किलो, झिंगा झिंगा 380 रुपये। कोळंबी 380 रुपये किलो, बोंबील कसं आहे? बोंबील 160 रुपये। 160 रुपये किलो बोंबील आहे। चला पुढे जाऊयात बघू। झिंग आहे बघा इथं मोठ्या साईजचं जरा आणि छोट्या साईजचं पण आहे। माशांचे फ्रेश आहे नाही ना, आपण हेच घेऊन जाऊ वाटतं जातो। आधा किलो ना हां बोला। इकडे बघा मित्रांनो डायरेक्ट खाली मासे टाकले बघा कसं मोठं मासे खाली टाकले
किती मोठी सुरमई उचलून दाखव ना ते उचलून. हजार रुपये किलो. 900. हे 900 रुपये किलो. काली बांग 500 रुपये किलो है. मीडियम साइज बड़ी 600 500 रुपये किलो है. वो 1000 रुपये, वो 1000. ये टूना पीस 200 रुपये किलो. ये सलमान रावत बोलते हैं. सलमान रावत 600 550 रुपये किलो. 550 500 रुपये किलो. गोल दिखा, गोल मच्छी है. गोल ये 550 500 रुपये किलो. 550 रुपये किलो. अक्की किलो. राजेश चला काय ते बोला उधर कपड़े में उचलत नाही. पळे 250 रुपये किलो. 250 रुपये किलो. पण सगळा घ्यावा लागतो मित्रांनो. इथं मासा घेता नाही ना, सगळा घ्यावा लागतोय मासा. कसला साईजचं जबरदस्त उचलत नाही एवढं मोठ्या साईजचे मासे. चला आता मग पुढं जाऊयात, बघूयात पुढे कोणते मासे आहेत. आज ना मित्रांनो पहिल्यांदा फ्रेश मासे दिसतात एकदम ना, fresh मासे. आणि सगळे असे टाकलेले खाली. काय गाणं कसं वाटतंय तुला बघून? हा सगळीकडे मित्रांनो असं माशांचे बघा डीपचे डीप पाहायला भेटत आहेत. बघा असं ओतले खाली का लगेच कसं गोळा करतात. सगळेजण असे फ्रेश मासे पाहायला बघतायत आणि कॅरेटमधून खाली ओतले का लगेच गोळा करतायत. रवू आणि बघा मित्रांनो सगळे मासे इकडे टाकले दोन असे का नाही बघा एवढे मासे घेतले. बघा आता हे कसं घेऊन जायचे. मी काय घेतलं का असे का खायला महिनाभर खायचं का ते? महिनाभर खायचं का? नवीन मासा दिसतो. कोणता मासा दादा? 150. कोणता आहे मासा पण? तो टोक मासे बघा 150 रुपये किलो. 150 रुपये किलो. आणि इकडं हा काटेरी बांगडे. हा कसं आहे रे काटेरी बांगडा? 90 रुपये 90 या 90. रमेश भैया या एक नंबर बांगडा आहे. मोठे साईज चला पुढे बघूयात अजून कुठले मासे आपल्याला दिसत आहेत. एकदम स्वस्त मासे आहेत मित्रांनो. इथं एकदम स्वस्त होतं कारण हेच मासे बाहेर ना डबल किमतीला विकले जात आहेत. जिथं लोकल दुकानं असतील ना तिथे डबल किमतीला हे मासे विकत आहेत इथून घेऊन जाऊन. आणि इथं कटिंग पण करून देत आहेत मासे साफ करून पण इथून घेऊन तुम्ही साफ करून घेऊ शकता. 20 रुपये कटिंग घेत आहेत. बघा आता इथं चिलापी साफ करत आहेत तर 20 रुपये. कसं कटिंगचे पैसे घेतात? कितना लेते हो कटिंग का? 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. 20 रुपये किलो सुरमई आणले कटिंग करण्यासाठी. सुरमई 20 रुपये किलो. जेवढे जसं किलो असेल तसं 20 रुपये किलोने घेणार पैसे. इकडे बघा शिवडा वगैरे टाकलेला आहे सगळं. हां हे बघा शिवडा बघा तसे मोठे मोठे शिवडे तर सगळे इथून आहे ना मित्रांनो होलसेल भावामध्ये विकायला नेत आहेत लोक. हे सगळे चालेल.
चला पुढे पुढे बघूयात, अजून व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, अजून नवीन नवीन मासे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी तुम्हाला. राहू आपण विचारूयात त्यांना कसं आहे दादा राहू. 140 रुपये किलो कटला बघायचं कसं कसायचं रेट मित्रांनो सगळीकडे सारखंच आहे. रेट बांगडा 160 ते 180 रुपये किलो आहे आणि झिंगे जे आहेत जे कोळंबी आहे ते 350 पासून 450 जसं साईजनुसार आहे. 140 रुपये किलो रहू, कटला 140 रुपये किलो आहे. इकडे एक नवीन मासा दिसतोय तो बघूयात आपण, जाऊन बघू कसं आहे तो. कोणता मासा वागते वागते कसं आहे ते? 180 रुपये किलो. 180 रुपये किलो वागते आपण सुकलेले घेतोय ना, ती वागते 180 रुपये किलो. नाही तो काटेरी बांगडे पडलेत माझ्या आपल्याला बांगडा कुठे घेतला मस्त फ्रेश आपल्याला. कसं आहे दादा? 160 रुपये मित्रांनो माझा आवाज जास्त येत नसेल कदाचित, पण तरी पण आपण इथं बघा कसं मरळ कसं आहे मरळ 320 रुपये किलो. बघा आपण पूर्ण तिकडून असं फिरून आलोय आणि इकडे बघा, इकडे बघू आपण विचारू. इकडे कमी होत आले. इकडे बांगडा कसं हो? 180 रुपये किलो. 180 रुपये किलो. जेमतेम सगळीकडे सारखंच रेट आहे मित्रांनो, 160 180 रुपये. कोळंबी बघा इथं मोठ्या साईजची कोळंबी. कसं आहे हो कोळंबी? 420 420 रुपये कोळंबी. मोठ्या साईजची कोळंबी असते 420 रुपये. हा कोणता मासा आहे दादा? हा कसं आहे? 280 सगळे माशांचे असे नुसते डीक पाहायला भेटत आहेत सगळ्या मार्केटमध्ये. हे बघा नाही मित्रांनो, इकडे नदीचं खेकडे बघा चिंबोरी. तर मित्रांनो पूर्ण मार्केट फिरून झालंय. हा अर्धा किलो. आणि हे बघा अशी का कोळंबी घ्यायला लागले. कोळंबी मस्त फ्रेश आहे बघा इथं. तर कोळंबी घ्यायला लागले. ते काढतायत ना. अर्धा किलो द्या, अर्धा किलो. ओनली हाफ केजी. बस फोटो आला नाही सेट. सगळं मार्केट आता फिरून झालं आहे आपलं. आणि बघा बाहेर निघालो आहे आपण. इथून बाहेर निघाल्यावरती इथं तुम्हाला ना मासे कट करून दिले जातात 20 रुपये किलो. आणि त्याचबरोबर मित्रांनो इकडे बघा मसाले पण हे बंडल 3च बंड राहिले. मसाले पण इकडे भेटत आहेत. सगळे जेवढे मासे पाहिजे ते मसाले पण भेटतात. कटिंग वगैरे करून देता येत इथं आणि मसाले पण. तर फायनली मित्रांनो आता आपण चाललो आहे घरी. आणि मस्तपैकी अशी का नाही बघा मार्केटमधून मासे आणले तर आज मस्तपैकी रेसिपी बनवणार आहे अशी का. तर हे जे मार्केट आपण आज फिरलो ते शुक्रवार पेठेमध्ये
नानापेठ आणि शुक्रवार पेठ याच्या मध्यभागी आहे. तुम्ही गुगलला सर्च करून पण पाहू शकताय आणि लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो त्याची. आणि मित्रांनो, हे मार्केट रविवारी पूर्ण दिवसभर उघडं असते आणि सोमवारी बंद असते. एक दिवस, आठवड्याचे एक दिवस बंद असते आणि रोज सकाळी 5 वाजता चालू होते आणि 9 वाजता बंद होते. फक्त रविवारी एक दिवस पूर्ण दिवस ओपन असते. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.